एका दोरीनं त्याला बांधता येईल. एक दोरी आहे ज्यानं त्याला बांधता येईल, पण ती दोरी नेमकी कुठली? म्हणाले ती दोरी प्रेमाची दोरी आहे, प्रेमसूत्र दोरी. एकदा का म्हणाले ते भक्तीचं बंधन, ते प्रेमाचं बंधन तुम्ही त्याला बांधलं ना, मग म्हणाले तुम्ही म्हणाल ते करायला तो तयार होतो, तुम्ही न्याल तिकडे यायला तो तयार होतो. आणि त्या भक्ता करता भगवंत काय काय करायला सिद्ध होतो, कटिबद्ध होतो, हे सांगणारा महाराजांचा हा अभंग आहे. पहा, कीर्तनाची व्याख्या संतांनी सांगितली. म्हणाले श्रवणाचे मिसे बैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुख नांदे. किंवा आमचे माऊली म्हणतात येथे मोक्ष असे आयता. श्रवणाची आहे माझी आयता मोक्ष तुम्हा आम्हाला कीर्तनात संतांनी आणून दिला. लोकांना वाटतं मोक्ष मुक्ती हे सगळं गेल्यानंतर मिळतं, पण गेल्यानंतर मोक्ष नाही मिळत, गेल्यानंतर गती मिळते. सत्कर्म असेल तर सद्गती आणि दुष्कर्म असेल तर दुर्गती. जिवंतपणे अनुभवण्याचा विषय म्हणजे मोक्ष आहे, आणि तो संतांनी तुम्हा आम्हाला कीर्तनात आणून दिला. म्हणाले जीवनामध्ये कल्याणाचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे कीर्तन. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून तुमचं माझं कल्याण व्हावं, ह्या अत्यंत शुद्ध सात्विक संकल्पनेनं, प्रेरणेनं, भावनेनं आपण सगळेजण या ठिकाणी आज उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं कल्याण करून घेण्यासाठी खरं तर आजकाल कीर्तनाची व्याख्या जरा बदलली आहे. लोक म्हणतात दीदी थोडं हसवा. लोकांना सासू सुनाच्याच गप्पा आवडतात, पण मी काय करू, मला प्रपंचातल्या गोष्टी फार कमी जमतात. मग म्हणाले कीर्तनाची व्याख्या संतांनी सांगून दिली आम्हाला. कमी वयात कीर्तन केलं म्हणजे कीर्तनकार कमी लेवलचा असं नसतं. लोक मला विचारतात दीदी या वयात कीर्तन? हो म्हटलं याच वयात यावं, याच वयात इथं यावं लागतं, तर खरी कीर्तनाची परमार्थाची गोडी आम्हाला कळणार आहे, परमार्थ हृदयामध्ये रुजणार आहे. मग म्हणाले संतांनी कीर्तनाच्या व्याख्या सांगितल्या, मर्यादा घालून दिल्या. काय व्याख्या आहे म्हणाले कीर्तनाची खरी? भक्ती प्रेमाविरहित गोष्टी तरण कराव्या, प्रेम भावे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी. काय सांगितलं संतांनी? जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. काय सांगितली मर्यादा? जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. तुमच्या कीर्तनाचं बेसमेंट, मूळ पाया जर काय असेल तर तो भक्ती असला पाहिजे. म्हणाले प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवाविषयीची भक्ती, देवाविषयीचा भाव जागृत झाला पाहिजे, तर त्याला खरं कीर्तन म्हणायचं. आणि आम्ही भाग्यवान आहोत की दुभंग होत चाललेला समाज संतांना पाहवला नाही, त्यामुळे संतांचं हृदय कळवळलं, तळमळलं, करचळलं. आणि यामुळे दुभंग होत चाललेल्या समाजासाठी संतांनी अभंग रचले. म्हणाले महाज्ञान देती जयाला अभंग, जया अभंग नाही असे ते अभंग. विठ्ठल विठ्ठल पहा, आपण भाग्यवान आहोत की अशा भूमीमध्ये जन्माला आलो की जी संतांची भूमी आहे, संतांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेली भूमी आहे. आम्ही भाग्यवान आहोत की अशा पवित्र भूमीमध्ये जन्माला आलो आम्ही. जे जे चांगलं आहे ते सगळं भारतात आहे. म्हणाले जे जे जगात चांगलं आहे ते सगळं भारतात आहे. तुम्ही म्हणाल दीदी कुठल्या सोयी नाहीत आमच्याकडे. मी संस्कृतीविषयी बोलते. आमचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणायचे की जे जे उत्तम उदात्त महन मधुर ते जे जे उत्तम आहे, उदात्त आहे, महन आहे, मधुर आहे, चांगलं आहे ते सगळं महाराष्ट्रातलं आहे, सगळं भारतातलं आहे. म्हणाले एक शुक्ला नाम के शायर कहते हैं कि हजारों नहीं लाखों कमियां होगी इस देश में, हजारों नहीं लाखों कमियां होगी इस देश में, लेकिन मेरा भारत जैसा देश पूरे विश्व में नहीं. अटलजी म्हणायचे की हा भारत, ही भूमी साधी सुधी नाही आहे.
म्हणाले ये चंदन की धरती है अभिनंदन की धरती है, ये चंदन की धरती है अभिनंदन की धरती है, ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है। यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है और यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी काय म्हणतात, मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो अंदर से एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। अशा पवित्र भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो नरदेह रूपाने, की जी भूमी याच्यावर जीवाच्या शाश्वत कल्याणाचा जो विचार आमच्या भारतीय संस्कृतीने मांडला, त्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक संतांची मांदियाळी होऊन गेली आणि त्याचबरोबर असे सत्पुरुष, असे महापुरुष घडून गेले की ज्यांनी एक दैदिप्यमान इतिहास रचला। असे शिवप्रभू छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो। आमचं एक नाही बहुत जन्मांतरीचं भाग्य आहे। नामदेव महाराज म्हणाले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली। आमचं एक नाही बहुत जन्मांतरीचं पुण्य आहे। आम्ही या कीर्तनामध्ये येऊन बसतो याचं कारणही फक्त छत्रपती शिवाजी महाराज, फक्त छत्रपती संभाजी महाराजच। इथं बसण्याकरता सुद्धा भाग्य लागतं। डोंगरे शास्त्रीजी म्हणायचे की कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिन्हें बाकी बिहारी बुलाते हैं। कथेसाठी ते जातात म्हणाले ज्यांना स्वतः भगवंत बोलवतो। म्हणून आम्ही भाग्यवान आहोत। आणि आता नरदेह रूपाने या भूमीमध्ये जन्माला आल्यानंतर आमच्या जीवनाचं इप्सित, जीवनाचं साध्य जर काय असेल तर म्हणाले भगवत प्राप्ती, फक्त भगवत प्राप्ती। संत आले वास्तविक पाहता, संत म्हणाले ज्या ब्राह्म साम्राज्याचा अनुभव आम्ही घेतला, ज्या भगवंताचं पान आम्ही केलं, ते रसपान तुम्हाला करायला मिळावं म्हणून वास्तविक पाहता संत आले आणि बाकी काही पिऊ नका म्हणाले। सेवितो हा रस वाटी तो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरी, घ्या रे होऊ नका रान भरी, घ्या रे होऊ नका रान भरी। सेवितो हा रस वाटी तो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरी, घ्या रे होऊ नका रान भरी, घ्या रे होऊ नका रान भरी। आ सेवितो हा रस वाटी तो